प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा उपोषण वडीगुद्री येथे सुरू आहे। आज 9वा दिवस आहे। काल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून शिष्टमंडळ पाठवण्याची विनंती त्यांना केली होती। त्यावर मुख्यमंत्र्यांनी 2 मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पाठवणार असल्याचं सांगितलं, तसं आश्वासन दिलेलं आहे। शिष्टमंडळ जर आलं तर नेमकं शिष्टमंडळ कोणत्या तयारीने येऊ शकतं, लक्ष्मण हाके आपली भूमिका किंवा आपल्या मागण्या काय मांडू शकतात, नेमकं जर शिष्टमंडळाबरोबर एक सकारात्मक चर्चा नाही झाली तर हाके पुढे काय भूमिका घेऊ शकतात, नेमकी हाकेंना काय अपेक्षित आहे, या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकवटला। मराठा समाजाने एकवटल्यानंतर महाविकास आघाडीच्या पाठीमागे किंवा पाठीशी किंवा बाजूने खंबीरपणे उभा राहून लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला धोबीपछाड केलं। एकंदरीत हे सर्व आपण पाहिलेलं आहे। मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घ्यायचं तर ओबीसी मधूनच घ्यायचं, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची या मुद्द्यावर अडून बसलेले आहेत। तर दुसरीकडे आपल्या आरक्षणाला धक्का लागतोय, आपल्या ताटातील कुणीतरी हिसकावून घेतोय अशी भावना ओबीसी समाजाला झाली। एकंदरीत हे सर्व होत असताना कुठेतरी असुरक्षित वाटत असल्यामुळे ओबीसी समाजानं आंदोलनाचा पवित्रा घेतला। यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून याला ठिणगी पडली आणि आज ओबीसी आरक्षण बचाव उपोषणाची किंवा आंदोलनाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत असताना दिसत आहे। महाराष्ट्रातून ओबीसी समाज अंतरवली सराटीकडे मराठा समाज तर वडीगुद्रीकडे ओबीसी समाज एकवटताना दिसत आहे। दररोज महाराष्ट्रामधून ओबीसी समाजाचे नेते व इतर समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला भेट देत आहेत। हे सर्व होत असताना काल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि उपोषणस्थळावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला। त्यांनी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी विनंती केली। सरकारचं शिष्टमंडळ पाठवावं अशी विनंती केली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज 2 मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवणार आहे असं सांगितलं, तसं आश्वासन दिलं। त्यानुसार शिष्टमंडळ जर आलं तर नेमकं काय होऊ शकतं, लक्ष्मण हाके आपली भूमिका काय मांडू शकतात, लक्ष्मण हाके यांना नेमकं काय अपेक्षित आहे, या सर्व मुद्द्यावर आता या ठिकाणी आपण चर्चा करूया। त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ठोस आश्वासन, लेखी आश्वासन घेतल्याशिवाय लक्ष्मण हाके हे उपोषण सोडणार नाही। लेखी आश्वासन तीही राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी असलेलं पत्र त्यांना हवं आहे, तरच ते उपोषण सोडणार आहे। ते पत्र कसं असलं पाहिजे किंवा काय असेल त्या पत्रामध्ये याचा अंदाज आपण बांधूया किंवा या बाबतीमध्ये या ठिकाणी बोलूया, चर्चा करूया। तर त्या पत्रामध्ये ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का लागणार नाही हे मुद्दा त्यामध्ये प्रकर्षाने असला पाहिजे किंवा असेल अशी भूमिका हाकेंची असू शकते। त्यानंतर ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही हे त्या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाकेंना आणि ओबीसी समाजाला समजून सांगितलं पाहिजे। मराठा आरक्षणाला जे काही आरक्षण देणार आहोत, मराठा समाजाला जे काही आरक्षण दिलं जाणार आहे, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, ती नेमकी कशी केली जाणार आहे हे या ठिकाणी समजून घेतलं जाऊ शकतं। जर मुख्यमंत्री आणि राज्यपालांची स्वाक्षरी पत्रावर नसेल तर लक्ष्मण हाके उपोषण सोडणार नाहीत असंही म्हटलं जात आहे। जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर हाके पुन्हा ते उपोषण कंटिन्यू करू शकतात, त्याची व्याप्ती वाढू शकते, ओबीसी समाजामध्ये संताप निर्माण होऊ शकतो, त्याचा उद्रेक होऊ शकतो अशी चर्चा आहे। एकंदरीतच महाराष्ट्रामधून ओबीसी समाज वडीगुद्रीकडे एकवटत असल्यानं सरकार सुद्धा या बाबतीमध्ये गांभीर्यानं आहे, कारण विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळं ओबीसीची नाराजी सरकारला कधीही परवडणारी नाही। एकंदरीतच या सर्व बाबतीमध्ये सरकारचं शिष्टमंडळामध्ये कोण असू शकतात, यामध्ये अतुल सावे असू शकतात, यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा असू शकतात, यामध्ये संदीपान भुमरे सुद्धा असू शकतात, यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा असू शकतात। एकंदरीतच हे शिष्टमंडळ 2 मंत्र्यांचं असेल, त्याबरोबरच सचिव स्तरावरचा एखादा अधिकारी सुद्धा
या शिष्टमंडळामध्ये असू शकतो। ही सविस्तरपणे चर्चा अगोदर जे काही आंदोलक आहेत, आंदोलकांची भूमिका हे शिष्टमंडळ ऐकून घेईल, ओबीसी समाजाची भूमिका ऐकून घेईल आणि त्यानंतर शिष्टमंडळ आपली भूमिका ओबीसी समाजाला आणि लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांना सांगू शकतं। त्यावेळी जर दोन्हींची भूमिका जर एकमेकांना आवडली किंवा सहमती त्यावरती झाली तर हे उपोषण लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी सोडू शकतात। मात्र जर सहमती झाली नाही तर हे आंदोलन व्यापक होऊ शकतं असंही म्हटलं जात आहे। एकंदरीत आता पाहूया की आज शिष्टमंडळ येणार आहे, नेमकं यामध्ये काय होतं त्यावर सुद्धा आपण लक्ष ठेवून आहोत। पुन्हा वेगळ्या विषयावरती भेटू, तोपर्यंत नमस्कार।